मित्रांनो, आज आपण आलेलो आहे कराड तालुक्यातील नांदगाव या गावामध्ये. 14 किलोमीटर गाव. आज का आलो, एक बैल होऊन गेला, अजून बैल आहे दावणीला. आपण जुन्या सगळ्या बैलांच्या मुलाखती का घेतो, तर ज्यावेळेस बैल पळत असतो त्यावेळेस सगळा त्या सोबत असतात, पण ज्यावेळेस त्याचा बंदीचा काळ येतो त्यावेळेस त्याला कसं सांभाळलं पाहिजे, कशी निगा राखली पाहिजे, ते असे बैलगाडी मालक आहेत, त्यांच्याकडून आपल्याला शिकाय भेटते. पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा. मी बाळू पाटील म्हणून या नावानं नांदगाव माझं गाव. कराडपासून 14 किलोमीटर अंतरावर गाव आहे. माझा व्यवसाय शेती आणि टेम्पो चा व्यवसाय. आमची शेती 5-6 एकर आहे. आम्ही 2 जण भाऊ. धाकटा बंधुरा शेती आणि ट्रॅक्टर आहे ते बघतो. आणि 2012 साली आम्ही सुंदर म्हणून बैल काले या गावातनं खरेदी केला. सहजासहजी आपण बसलो होतो. सहजासहजी आपले मित्र होते, ते म्हणले टेम्पो कोण बी घेईल, बैल घ्या. मग ती कोंड आम्ही घेतला. त्यावेळेला हे सुंदर आमच्या 22,700 रुपयाची खरेदी. मित्रांनो, 22,600 रुपयाची खरेदी आहे. त्याची बक्षीस बघूया आपण. 22,000 त्यांनी फक्त घालवले. त्या काय, चला दाखवा की. या ही त्याची बक्षीस आहेत. हे प्रथम क्रमांक आहे. फलटण तालुक्यात सस्तेवाडी म्हणून गाव. तिथं सुनील मोरे यांचा शेठचा सुनील राऊत बदलापूर, त्यांच्या बैला संगडी 1 नंबर केला. म्हणजे आणि तसं तिथनं सुरुवातच झाली आमची चांगली. मग ही 2022 ला पण नंबर केलाय. हो, बंदीच्या पिरियड मध्ये. बंदीच्या पिरियड मध्ये. हा, ही वाटेगावचा आहे. ही 2013 आहे. हा, 2013 सालचं. आणि ही वाटेगाव बंदीत 2022. 14 ला बंदी आली. ही गदा कुठली? गदा सुरुल. इथं आमचे मित्र धनाश तात्या आणि त्यांचे पार्टनर संतोष आबा वेता, तिने एक मैदान घेतलं होतं मोठं. त्या मैदानात आम्ही तिथं गदा घेतली. त्यावेळेला पायऱ्याला आमच्या संगत येळगावकरांचा सर्जा होता. आता ही 2023 आहे. ही बंदीतली आहे. हे सगळं बंदीतलंच आहे. हे सगळं मित्रांनो दिसतंय. हा आपण ज्या बैलाची मुलाखत घ्यायला आलोय, हा दुष्यातला चौशातला सुंदर चौशातला त्याचा तो फोटो आहे. रुबाब बघा कसा आहे. आता आपण त्याला पाहूया. आपण ज्या सुंदरसाठी आलेलो आहे, तो हा सुंदर आहे बघा. त्याचं शरीर बघा तुम्ही. वय वर्ष त्याचं 15 वर्ष झालेलं आहे. 15 पूर्ण झाले तरी देखील अजून त्याची शरीरयष्टी जवान बैलागत आहे. एखाद्या सायदातीचा असा बैल असतो तशी त्याची शरीरयष्टी आहे. आणि त्याच्या अंगावर तिथं गटपास झालेला आकडा पण दिसतोय. आता एवढं वय झालं तरी गटपास केलाय. किती दिवसापूर्वी गटपास? परवा केलाय. ह्याला मैदान होतं पोरंबड्याला. तिथं आमचे सहकारी ओढमध्ये त्यांचा 4 खोंड होता. त्याच्या संगत गटपास केला. गटाला लागली गाडी. शिमीला बी अटीतटीच झाली, पण तिथं पल्ला कमी असल्यामुळं मार खाल्ला गाडीने. पण आम्ही काय अपेक्षा करीत नाही त्याची अजिबात. आपलं हाय असा जेवढा मैदानात जाईल तेवढं आपलं बरं असते म्हणून आपला न्यायचा 1-2 एखादा फेरा पडला तरी. आता पाऊस सुरू झाला की बंद करणार. म्हणजे व्यायामासाठी त्याला व्यायामासाठी कधी 8-15 दिवसांनी एकदा काढतो. आता एवढं त्याचं शरीर बघितलं, वाटत नाही त्याचं 15 वर्ष पूर्ण झालेलं आहे. नाही, ते खायलाही पहिल्यापासूनच घेतल्यापासून तो चांगला. कधी त्यानं असं म्हणजे हे केलं नाही, कधी आजार बी पडला नाही. आणि कायम आपला त्याला चारा बिरा चांगला असतो खायला, आणि त्याच्यामुळे तो राहिला. कशी सुरुवात कशी झाली ज्यावेळेस तुम्ही सांगितलं खरेदी केली? आम्ही खरेदी 2012 साली केली. 30 एप्रिल 2012 साली खरेदी केली. काल्यामधून घेतला खोंड. 22,700 रुपयाला घेतला. आणि 1 वर्ष गेलं त्याला शिकायला. आणि 2013 साली बंदी उठली. 15 फेब्रुवारी 2013 बंदी उठली. आणि 21 फेब्रुवारी 2013 पुशेगावचा अड्डा
बंदीचं नियम सगळं तिथं सांगितलं जातील म्हणून सांगितलं आणि तो पहिला अड्डा होणार. मग आम्ही त्या पहिल्या अड्ड्याला आमचा पैरकरी आमचं जुनं मित्र ओगलेवाडीची उदयदादा त्यांचा बंड्या म्हणून एक बैल चांगला पळत होता. मग त्याचा आणि ह्याचा पायरा होता. मग त्या मैदानाला आम्ही पहिल्याच मैदानाला गेलो आणि तिथं आमची गाडी फायनलला राहिली. गट काढला, शिमी काढला, फरकान काढला. फायनलला आमचा 4था नंबर झाला. फायनलला जरा आमच्यावर बर्डन आलं. पहिल्यांदाच आम्ही फायनलला उभं राहिलेलो आणि त्याच्यात जरा आमची वाईज गाडी सुटासुटीत. तर आम्हाला ती मान्य होतं की इतक्या मोठ्या अड्ड्यात ह्यानं आम्हाला कपाळाला गुलाल लागला आणि आमच्या सपना सुद्धा वाटत नव्हतं की आमच्या धावणीला इतका बैल हो पडेल. आमच्या वडिलांचा लय जीव होता बैलावर. तिथनं मग त्या दिवशीच तिथं मागणी झाली बैलाला. पण आम्ही काय तिथंच ठरवलं द्यायचं नाही म्हणून. परत नाहीच आम्ही काय विषयच घेतला नाही. परत बरीच जण आली तर गेली तर पण काय नाही. मग त्याच्यावर पुन्हा एक तिथनं पुढं 3-3.5 महिनेच पडाला बैल. उन्हाळ्या अड्ड ही सगळं घावलं. अतिशय महत्वाचं अड्ड यात्रेचं. त्यावेळेला शूटिंग नव्हतं, काय नव्हतं. पण तसल्या ह्याच्यात बैलानं कधी सुद्धा हार मानली नाही. आम्हाला कधी खाली बघून दिलं नाही. आणि आमच्या भागात आमच्या सहकारी तानाजी अण्णा पाटील त्यांचा सोन्या पळत होता. मी तेव्हा भाड्यानंच गाडी घेऊन यांच्याकडे जायचो. बेळगावकराचा भाज्या पळत होता. पण आम्हाला असं वाटत नव्हतं की त्या तोडीत ह्यो बैल पडेल. म्हणजे तिची गती आम्ही बघितली होती, त्या बाजाची बघितली होती, सोन्याची बघितली होती. आम्हाला असं स्वप्न सुद्धा कधी वाटलं नाही की इतका बैल पडेल. आम्ही फक्त निगा केली आणि त्याचं फळ त्यानं आज तागायत आज रोजी ते आम्हाला देतोच. आज जरी मैदानाला गेलं, आत्ता जरी गेलं शर्तीला तरी तो तिची बाजू अजिबात पडून देत नाही. आम्हाची आपलं अपेक्षा त्याची सगळी त्यानं आमची पूर्ण केली. आम्हासनी इथनं पुढे एकच विनंती की आपला हाय असा तो तंदुरुस्त राहावा. त्यानं आमच्या दारात शोभा वाढवली. त्यामुळे त्याच्याविषयी आमच्या घरात कुणालाच काय वाटत नाही. आमचा मोठा गोठा होता पण ती सगळी जनावर आम्ही कमी केली. पण ह्यो कधीच मनात आलं नाही की ह्यो दुसऱ्या दावणीला बांधा. आता तुम्ही सांगितलं सगळा गोठा मोडकळीस केला, तुम्ही सगळी विकली. का सुंदरला विकूच का वाटलं नाही? नाही म्हणजे त्याच्यात जे गुण होतं ते आमच्यात 42 जनावर होत. त्याच्यात कुणाच्या नव्हतं एवढे त्याच्यात गुण आहे. आणि अजून बी आता लहान मुलं आहे ती. आमचा मुलगा लागला धरायला बैल, सोडायला लागला. फडात गेलं की त्याच्या त्या हावभाव बघितलं की जवळच कोण येत नव्हतं. म्हणजे इतका त्याचा रागीट स्वभाव आहे. दिसताना असा दिसतोय पण फडात गेला की तो आमचा सुद्धा नव्हता. की इतकी त्याला झेट होती पळताना. पण कधी सुद्धा आम्ही कोणासंग ईर्ष्या बी केली नाही. आणि नाद हाय म्हणून आपला केला, पण त्याच्याकडे कुठल्या अपेक्षेनं बघितलंच नाही. हा यो नुसता आपला राहिला असा तरी आम्हाला समाधान आहे. आज त्याच्या जीवावर ही गाडी त्याच्या जीवावरची आहे. त्याच्या अगोदरची एक गाडी होती ती बी त्याच्या जीवावरची. आणि आता आमची मुलगा एक आहे 12वी पास झालाय. मध्यंतरी 1-2 वर्ष मी नाद बंद केला होता. म्हणजे आपला नाद होता की, पण तो बैल नेत नव्हतो फडाव. काय माणसं म्हणणार इतकं वय झालंय त्याचा आता हाल लावलंय, वायदे घेते ती काय घेते ती. तर कुणाचं काय आमचं काय आम्ही कुणाचं आजपर्यंत ऐकलं नाही. आमच्या मनाला जे योग्य वाटलं तीच केलं आणि ती बी त्या बैलानं आम्हासनी त्याच्यात यश आणून दिलं. म्हणून तो हाय असा आमची आहे अजून आहे मंडळी आमची. काय सुद्धा करीत नाही कुणाला, अगदी खाऊन बी सगळे टमटमीत आहे. मित्रांनो, त्यांचं एक मला वाक्य आवडलं की बैलाला विकला नाही. का विकला नाही तर त्यानं सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. 3.5 महिन्यात फक्त हा बैल पळाला चालू मध्ये. 3.5 महिन्यात किती फायनल घेतले? 3.5 महिन्यात 1 नंबरची फायनल 33 झाली आणि बाकीची एक 16-17 फायनल झाली. मग त्याच्यात 5 नंबर होता, 2 नंबर बी होता. पण तिन्ही फेर ह्याच्यावर गाडी बांधून बैल पळाला. त्यावेळेला शूटिंग नव्हतं. मी तुम्हाला आवर्जून सांगेन की तारगाव नांदगावला एक मैदान होतं आणि एकांब शनब्याचा राजा पळत होता.
मग चेअरमननी मला सांगितलं गावाच्या शेजारी मैदान आहे, बैल पाहिजे. मग तिथं शूटिंग नव्हतं, पण मैदान मोठं त्या गावचं नामांकित मैदान असतं. आम्ही गेलो बैल घेऊन, त्यांच्या बैला संगत गट काढला, शिमी काढला. मग शिमीला अटीतटी शिमी झाला. मग अटीतटी शिमी झाल्यावर असं वादावादी आलं. दुसऱ्या गाडीवाल्यानं लय दंगा केला. मी त्या कमिटीचा आभार मानतो की खरोखरच ती माणसं नादातली होती म्हणून तिने निकाल तंतोतंत वेळ लागला निकाल द्यायला. पण लाईफ मध्ये ह्या सुंदरच्या त्या कमिटीला मी धन्यवाद देतो की तिने योग्य तो निर्णय घेऊन आमच्या बैलाचा सन्मान वाढवला. आता तुम्ही सांगितलं पुशेगावचं मैदान गाजवले त्यानं, कुठल्या साली गाजवलं? 2013 साली 21 फेब्रुवारी 2013 साली पुशेगावच्या अड्ड्याला गेलो. आमचा उदयदादा मित्र त्यांच्याच बैला संगत सगळी आम्हाची जुनी गावातली नादातली होती. ती म्हणत होती की पुशेगावच्या अड्ड्याला गटाला गाडी राहिली पाहिजे, एवढंच म्हणले. म्हणा आम्ही गट बी काढला, शेमी बी काढला आणि तिथलं फायनल बी घेतलं. तिथनं आम्ही जी सुरुवात केली ती बैलानं परत काय मागं वळून बघितलं नाही. म्हणजे पुशेगावचं मैदान तुमच्या आठवणीतलं म्हणायला काय पहिलंच मैदान आणि पहिल्याच मैदानात त्याचं फायनल. त्याचा काय वेगळा गुण आहे दुसऱ्या बैलांच्या पेक्षा? शांत आहे आणि तिची पळण्याची धाटी अशी आहे की दुसऱ्याला त्रास देणार नाही. शेजारच्या बैलाला कधी त्याच्या उराव पडणार नाही, नाहीतर काय स्वतः सगळं शिरव घेणार आणि पळणार. निकाला रेषेला जरी पाक दुसरा सहकारी जरी डगमगला तरी त्याला सावरून धरून निकाल घेऊन जाणार पुढे. अशी तिनं बरीच अटीतटीत फायनल घेतलेली आणि दोन्ही खांद्यानं बाहेरनं पळाला. आज आता डायव्हर झाला आमचा पहिला डायव्हर सचिन डायव्हर उंडाळचा. तो आमचा मित्र पहिल्यापासून आम्ही एकत्र खेळायला हल्लीवरनं तो डायव्हर झाला. मग आम्ही फंड घेतला, मग तेच आपल्या बैलाची गाडी आणली. त्यानं बी सुरुवातीला गाडी आणली, चांगली नंबर बी केला आम्ही त्याच्यासंगत. परत आता ही मागणं जे डायव्हर झालं, आता चर्चेतला डायव्हर म्हटला तर अमर डायव्हर ओंड. ह्यो लहान होता, मग ह्याची नाद लई पहिल्यापासून. मग आपला बैल मैदानाला जायचं असला की मग ही यायची तर मग आमच्या बरोबर असायची तर याची धरा शिकली ते ह्याच्यात. आणि पहिल्यांदा आम्ही ह्यालाच बसवला गाड्याला, बस काय बी होते मार खाऊ दे मी म्हणायचो, तू बस गाड्याला. त्यांचा आत्मविश्वास वाढविला. आज महाराष्ट्रातला 1 नंबरचा ड्रायव्हर झाला, अमर ड्रायव्हर. आज आम्ही कधी बी हाळी मारली दुनियेत ती कुणाची बी गाडी आणते आम्हाला काय वाटत नाही त्याचं. पर त्या बैलावर त्याचं प्रेम आहे, ह्या बैलावर प्रेम आहे, त्याचा सहकारी आहे सुट्टी मेकर तुषार, ते सुद्धा असतो. आमचा ह्यो मनोचा मयूर ह्यो सुरुवातीपासून सुट्टी मेकर होता, आता तो ड्रायव्हर झाला. म्हणजे ह्या बैलाचा जीव झाला. त्याच्या गावात अजून 2-3 ड्रायव्हर आहेत, ती सुद्धा ह्या बैलाच्या गाडीवर हाणून ड्रायव्हर झाली सगळी. फक्त ती आता प्रत्येक जण आपापल्या परीनं आहे ते. पण आम्ही आपल्याला पहिल्यागत लय बैल काढत नाही, मुलाची 12वी असल्यामुळे आम्ही आपलं जरा थांबलो होतो. आता झाले बरे, आपलं झाला त्याच्यातनं सक्सेस. आता त्यानं मैदानं गाजवली चांगली. तुम्ही सांगितले 3.5 महिने चालूचा काळ. बंदीमध्ये किती वर्ष पळाला? बंदीमध्ये 8 वर्ष कंप्लीट. बंदीची 7 मे 2014ला बंदी झाली. तिथनं जी बंदीत अडकला ती तुमच्या 2023ला बंदी उठली, तोपर्यंत बंदीतच बैल होता. ह्या बंदीच्या पिरियड मध्ये चोरून आम्ही जायचो. आमच्या केस झाल्या, माझ्या 11 केस झाल्या बैलगाड्या. मग ह्या बैलगाडीच्या शर्तीच्या ह्याच्यात बंदी असताना आम्ही बैल पळवायचो का, तर त्याला पळवायला लागायचा. 8 दिवसांनी एकदा पळवायला लागायचं, नाहीतर बैल थांबवायचा नाही. मग एखाद्या ठिकाणी असं गेलं की तिथं धाट टाकायची ती पोलीस. आम्हाला पळून जायला येत नव्हता अजिबात, का तर बैल पळून नेण्यासारखा एकटा नव्हता. मग सरळ रितसर गुन्हा आमच्यावर नोंद झाला आणि 11 केसेस झाल्या. कराड पोलीस स्टेशन, शिराळा पोलीस स्टेशन, वडूस पोलीस स्टेशन, इस्लामपूर पोलीस स्टेशन आणि वाठार किरोली. शर्ती किती केल्या असतील? शर्ती आता तसं सांगता येणार नाही, तरी 100-150 शर्ती केले. 150 केल्या? हो केले, त्याच्यावरच केले असतील.
पण जिनी शर्तीला बैल घातला, अटीतटीची शर्यत जी असेल तिथं हे आमचा बैलच बोलवायची. मग चोरून शर्यत व्हायची. मग शर्यत झाली की लगेच बैल भरायचा आणि घरी यायचा. मग वाटत गावलं पोलीस असली की मग काय पैसे व्हायचं नाही, मग केसच करायची तर मग करायचं. मग असं 11 गुन्हे माझ्यावर नोंद झालं. आता त्याच्या आठवणीतली कुठली शर्यत आवडलेली सांगसाल? सगळ्यात आता आठवली इथं धुमाळवाडीला होती शर्यत. दाडोलीच्या सरांचा संग्राम आणि आमचा सुंदर होता. आणि विरुद्ध गाडी होती मानकिया ह्यांचा, सोनारपाडवाल्यांचा. आणि त्याच्या जोडीला रणजित बनसोड्याचा शाहीर होता. मग ती शर्यत म्हणजे त्याची शर्यत होती तशी त्या ह्याच्या संगट, दाडोलीच्या सरांच्या संगट. मग दाडोलीच्या सरासनी बैल नव्हता बाहेर पडणार. मग तिने आपल्याला सुंदर मागितला आणि रविवारची सुट्टी असायची. मग सकाळी आम्ही लवकर गेलो, तिथं 6 वाजता बैल भरून गेलो. त्याने बैल दिला आणि मानकेची शाहीरची गाडी आमच्या ह्या सुंदरनं आणि सरांच्या संग्राम गाडी मारली. ती शर्यत म्हणजे मोठी मान्यवरास अटीतटीची शर्यत होती आणि तो मानित होती ती एकामेकाला. आणि त्याच्यात ती शर्यत अटीतटीत बघा ती शर्यत केली. म्हणजे त्याच्यात काय आम्ही काय ती शर्यत धरली होती, शरांनीच धरली होती, फक्त आपल्याला बैल मागितला होता. तरी आम्ही आपलं हौसेनं सरासनी म्हटलं मी निम्म पैसे तुम्हाला देतो, आपण करूया शर्यत. मग तो सरांचा बैल गाडीकडनंच पळत होता, पण अतिशय गती बैलाला ती. फक्त त्याला बैल चांगला पाहिजे होता, 2 खांदी पळणारा. मग आपल्या बैलाने त्याला व्यवस्थित आणला. आपल्या बैलाला वाढणारा बैल म्हटला तर त्यो. आता सुंदर सोबत कुठली बैल त्या काळात पहिल्यांदा पळाला उदयदादाचा बंड्या. तिने सूरच लावला आमासनी आणि तिने जोड मस्त हे असल्यामुळं, मित्र असल्यामुळे सलग 15 ते 20 फायनल आम्ही त्या बैलाची घेतली त्या बैलाला. मग त्यांचा नंद्या होता आमच्या संगत, त्यांचा दुसरा एक बादल म्हणून होता, तो बी होता. आम्ही त्यांच्या सांगडीतच पळालो. परत मागणं मग गौतम भाईचा सरजा संगत पळालो. आमच्या इथं येळगावकरांचा महाराज होता, रफिक पहलवानचा सरजा होता, संत घाडग्याचा सोन्या होता, पुन्हा डीके ढाबवाल्यांचा तो चन्या होता. त्याच्या संगत पळालो. म्हणजे सगळ्या नामांकित बैला घेतल्या, भागातल्या खायच्या सगळ्या नामांकित बैला संगत पळालो. पण 3.5 महिन्याच्या पिरियड मध्येच पळालो. परत त्याला बैलाला लागलं, एक 6 महिने बैल परत घरी बसूनच राहिला. तिथनं परत बंदी उठली, म्हणजे बैल सरळ झाला आणि परत एक पळाला, 5-6 महिने पळाला. आणि परत बंदी जी आली ती परत थांबलो. मित्रांनो, बैलाचं शरीर बघितलं, मी मागाशीच तुम्हाला सांगितलं, तुम्ही बैलाला जपलंय भरपूर. कारण काय होतं, बैलगाडी क्षेत्र ज्यावेळेस चालू असतं, बैलाचा सुवर्ण काळ चालू असतो ना, त्यावेळेस सगळे बैलासोबत असतात. सगळे लक्ष सकाळपासून रात्री झोपेपर्यंत बैलासोबत. ज्यावेळेस बैलाला बंद करतात त्यावेळेस कुठेतरी लक्ष कमी होतं. तुम्ही लक्ष त्याच्यावर कमी केलं नाही, अजून हाय असा ठेवला. अजून आहे असंच राहणार शेवटपर्यंत. त्यांना हाय असं इथं बसायचं, आपल्या दावलीला इथं झाडाखाली राहायचं. आम्ही त्याला खायचं काही कमी करीत नाही. आम्ही अजून सोयाबीन घालतो, सुरुवातीपासून सोयाबीन शेवटपर्यंत. अजून मग किती बी दिवस तिची सेवा करायला लागते. आमच्या घरातली सगळी, आमचा भाऊ, आमची आई, आमची मंडळी, आमचा मुलगा, सगळ्यांचं प्रेम ते. त्यामुळे तिला आम्ही कधी सुद्धा कमी करणार नाही. सुंदरकडे कुठल्या नात्यानं बघता तुम्ही? आता बघायचं म्हणलं तर अतिशय जिव्हाळ्याचं नातं. बायकोचं नवऱ्याचं बी असतं, मुलाचं आणि वडिलाचं बी असतं, आणि मुलाचं आईचं बी असतं. तसं माझं आणि मुलाचं असंच नातं आहे. म्हणजे बाप लेकाचं नातं असलं का तुम्ही त्याच्याकडे बघतो. मित्रांनो बघा, बैलगाडी क्षेत्र काय शिकवतं तर ही शिकवतं की एखाद्या मुक्या प्राण्याला त्यांनी लावला, त्याला ठेवला दावलेला, एखाद्या पोटच्या पोरासारखा त्यांनी अजून त्याला ठेवलेला आहे. आता त्याचं झालंय सगळं, तुम्ही इतिहास सांगितला. आता त्याच्यानंतर जागा चालवाय. आता काय झालं, अजून पळतोय, अजून ती आहे तोपर्यंत असं दुसरीकडे बघण्याचा काय संमत झाला नाही. आणि त्याच्या जेवढी गुणवत्ता आहे तशी अशी मला आतापर्यंत कोणात वाटलीच नाही. म्हणून मी दुसरीकडे बघितलंच नाही. आता जरा मुलाची 12वी झाल्यावर
म्हणला पप्पा एक वासरू घेऊया, आपल्याला आपल्या बैल आहे चांगला शिकवून काढूया. म्हणून एक आत्ता वासरू घेतलं गेल्या महिन्यात, तिथलं गावातलंच घेतलं. फेरा टाकला आपल्या त्या बारक्या बैला संगट, तिथंच व्यवहार केला ना आणलं. आता काय अजून बाहेर काढलेलं नाही, ते जरा लय कवळं वासरू आहे म्हणून काढलं नाही. पण शेनं कुणाची आतापर्यंत आम्हाला उणीव भासूनच दिली नाही. ह्यानं सगळ्या इच्छा आकांक्षा आमच्या सगळ्या पुऱ्या केल्या. मग बारकं लहान जरी वासरू असलं वर्षाचं, तरी त्यानं त्याला घेऊन असं फायनलला त्यानं राखलं. लहान वासरू भरपूर शिकवली, लय शिकवली, 200-250 वासरू शिकवली. आणि जी संगत पळाली ती हिंद केसरी झाली आणि लाखातनं 1.5 लाखातनं पुढे बंदीच्या पिरियडमध्ये ऐकली. उदाहरणार्थ झालं तर फडक्याचा बादल, मग त्यांनी मला त्यावेळेला 1,500 रुपये दिलं होतं. शिराळचं मैदान होतं आणि बैल घेऊन या मला सांगितलं. मग तो बादल तेव्हा लहानपणी जरा इदरा होता. मग आमच्या सचिन ड्रायव्हरनं त्याला फोन आला की पाटलांचा बैल पाहिजे. मग त्यांनी 1,500 रुपये आपल्याला दिलं गाडी भाडं, आम्ही गेलो घेऊन आणि तिथं बैल फायनलला राहिला त्याला घेऊन. त्या बंदीच्या पिरियडमध्ये सगळ्यात जास्त पैशात फडक्याने तो बैल घेतला 6.25 लाख रुपयाला. मग तिथनं माणसाने सुरुवात केली, काय बी होते पण ह्याच्या संगत घाला. अशी बरीच माणसांनी त्या शिराच्या भागातल्या एक 7-8 खोंड आमच्या बैला संगत घालून विकली. पाटील ह्याच्यावर ड्रायव्हर कोण कोण झाले? ड्रायव्हर 1 नंबरला सचिन ड्रायव्हर झाला, 2 नंबरला शिवानाना झाला कडेगावचा शिवाजी यादव. तुम्हाला आता नाव माहित आहे का नाही बघा, माहित आहे. पण काल्याचं संबाबा झालं. आबानी आम्हाला मार्गदर्शन केलं सुरुवातीला. आणि आमचं आदर्शच अंडा पैलवान सुद्धा आदर्श आमचा, त्यांचा आम्ही आदर्श घेऊन ह्या क्षेत्रात पुढे चाल केली. ड्रायव्हर मग सगळ्या ड्रायव्हरांनी त्यावेळेला गाड्या आमच्या आणल्या. तुमचे आता इट्टल नाना, ती सुद्धा फडक्यांच्या बाईच्या संगट 2 वेळा आलेली इथं हाणूया गाडी म्हणून, तिने सुद्धा हाणला बैल. आणि व्यापूरचे बापूराव तिने बी हाणला, शहापूरचा बाळू हिने बी हाणली गाडी. आमचं उत्तम भाऊ वाटेगावचं त्यांच्या पैऱ्यात होतो, मग त्यांच्या मोन्यासंगत हिनीच गाडी हाणली. अजून सुद्धा परवा सुद्धा मला म्हणलं मी हाणतो गाडी, पण जागा टाचकी असल्यामुळं म्हटलं भाऊ उगाच म्हटलं म्हातारपणी नको म्हणून आपलं थांबलो, नाहीतर भावानीच होतं गाडी. अजून सुद्धा कोण जरी ड्रायव्हर जरी एखाद्याला म्हटलं गाडी हाना तर कोण नाही म्हणत नाही, बसते देऊन. मित्रांनो, आत्ताच्या काळात त्यांनी सांगितलं आम्हाला ड्रायव्हरांचं नाव घेतलं, ते पण आलेले आहेत, खास सुंदरसाठी आले. आम्हाला ड्रायव्हर या, नमस्कार. आता त्यांनी तुमचं नाव घेतलं, बैलावर जीव भरपूर आहे तुमचा, काय त्याचं वैशिष्ट्य जाणवलं? शानाला येऊ पहिले पळा बिळा शाना, त्याच्यापासून आम्ही शिकलो सगळं. बैल शाना असल्यामुळे त्याचं बरं वाटतं. पहिल्यापासून त्याच्यावर म्हणजे ते प्रेमच आहे आपल्याला पहिल्यापासून. शांत पण लय बैलाला. त्यात काय वेगळं गुण? आता भरपूर तुम्ही टॉपचे बैल सगळे हाकताय, त्यात काय वेगळं गुण जाणवलं? वेगळं गुण म्हणजे जेव्हा ते जवानीत पळत होतं तेव्हाच त्याचं गुण सांगायचं. म्हणजे आताच लय आता ही पट्टी बिट्टी आहे खाली उभा राहायला, किंवा अजून बी तसाच आहे. साईडनं धरला ना आपण चाललं तेवढा शेजारा सुट्टी मेकर 1 पाऊंड पुढे गेला की त्याच्यावर सांगा तेवढाच येतो पुढे. तेवढं तुझं गुण लय भारी. आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या दोन्ही साईड कडनं पळणारा पब्लिकचा बैल, ती आता म्हणतात ना, म्हणजे आता बाकासूरला कसं ट्रेंडिंग आहे दोन्ही खांदी पब्लिकचा बादशाह, तसा त्याच्या जवानीत त्याचं होतं. दोन्ही खांदी पब्लिकचा बादशाह तेव्हा त्याचा दिवस होता. वयोवृद्ध झाला आता, वयाच्या यानं त्याला आता म्हणजे लय काढतच नाही बाहेर, तरी त्या दिवशी काढला तरी गट काढला होता. एकटा बैल म्हणजे पळाला. ड्रायव्हर ह्या बैलाकडे बघितलं ना तर त्या मालकाचं काय गुण असतील ती कळते, कारण का बैलाला असा ठेवणं. बरीच बैलगाडी क्षेत्रात झाली, पण असा 15 वर्ष पूर्ण झाले तरी शरीरयष्टी अजून त्याची हल्ली नाही. बरोबर आहे. हाय असं बैलाला खायला बी घातलं हिने जास्त, आणि अजून पण घालते. आणि महत्वाचा विषय म्हणजे काय, घरातल्या सगळ्यांचा जीव आहे. तेच म्हणजे कोण जरी असलं तरी अडी अडचण येते त्या बैलाला. लय जण मागत होती, एकच मागत होती, असा सांभाळत नेतो आम्ही पळवतो तिकडं. पण हिने ठामत केलंय की बैल हितनं जाग्यावर घालवायचा नाही. जोपर्यंत हाय त्याला तवर व्यवस्थित खायला ही घालून जपणूक तिची चांगली आहे. त्यामुळे बैल हाय तसा राहिला, अंग अजून खट्ट आहे त्याचा. बैलाच काय विषय नाही बाकी. मित्रांनो, त्याच्या मालकीन बाई पण आहेत, कारण त्यांनी सांगितलं की बैलावर जीव भरपूर आहे घरच्यांचा पण.
त्यांचे पण 2 शब्द घ्यावे. तिथे बैला शिवर आहे नुसतं म्हणायचं आम्ही आपलं घालतो पोट सेव करा. सांभाळला. बैल म्हणलं की सगळा परिवाराचा हिस्सा. त्या मालकीन बाहेर त्यांच्या कुठनं बी 2 शब्द घ्यावे. आता पाटलांनी सांगितलं त्याचे सगळे वैशिष्ट्य आणि त्यांनी ही पण मला मुलाखत घ्यायच्या आधी सांगितले की बैल तुम्हाला मारत नाही आणि तुमचा भरपूर जीव आहे. ते मला दोन्ही करून व्यवस्थित देतो. हा. आणि भरड पाणी मी आणि माझा मुलगा हे दोघच करू शकतो, नाहीतर नाही. आता बैल म्हणले की महिला भीतात बैलाला. नाही, मी धुते करते बैलाला, तोंडाला हे साबण मला लावून देतो, सगळं करत, मला काय करत नाही. बैल एवढा जिव्हाळा कसा लागला? जिव्हाळा म्हणजे असं प्रेम आहे त्याच्यावर. हा. त्यांनी सांगितलं पाटलाने मुलाच्या नात्याने त्याकडे बघतो. तुम्ही कुठल्या नात्याने बघतो? मुलगा आहे असंच की त्याच नात्याने. जसं आपलं आहे मुलासारखं लहान मुलगा असतो तसंच की त्याला कधी खायला लागतं काय नाही ते सगळं मी करते त्याच्या वेळेवर. सुंदरकडून काय शिकलो? त्याच्याकडून माणुसकी महत्वाची शिकलो, त्याचं प्रेम. म्हणजे आपण जरी बाहेर गेलो ते ओरडणार की नाही दिसलं तरी ओरडणार, आल्यावर ओरडणार, हेच प्रेम त्याचं. म्हणजे त्याला खूप काय कळतं. हा. तर आपण कुठं गेलं तर इथं नाही, ही व्यक्ती आपली नाही आणि आलेली दिसली तरी ते ओरडतो आणि जाणीव करून देतो की आली आता आपल्यासाठी. म्हणजे त्याला सगळ्या तुमच्या भावना कळतात. तसंच जरी मी आत वैरण नाही टाकली आणि आत गेली तर ते ओरडणारच, माग फिरून बघणार कधी वैरण टाकते माझ्या. मी येऊन टाकतेच त्याला, तरी पण आपण गडबडीत गेलो तर ते ओरडतो की वैरण पाहिजे म्हणून. मित्रांनो बघा, हे नातं असते. नाही, ते मुलाचं कसं आई मुलाचं नातं असतं तसं हे आहे आमच्या दोघांचं. त्याच्यावर ते जीवच आहे माझा. मी धुवायलाही असतेच, मी सतत धुवायला बैल मीच असते. मित्रांनो, आता कोणताही नाद करताना आपण जसं म्हणतो तुमच्या जर हाडा मासातच जर नाद असेल तरच तुम्ही तो नाद पूर्णपणे करू शकता. जसं त्यांचा नाद आहे, कायम त्यासोबत सगळ्या त्या गोष्टी करतात. आजी आहेत. आजी, काय सुंदर विषय 2 शब्द सांगताना? एकदम गुणाचा. हा. आणि कसं आहे, लहान पोरासारखं त्याचं बडबडून येत. तो जर रनिंग आला राऊंडवर आणि जिंकला तर तो नक्कीच तोंड लावणार बघा त्या मुलग्याच्या पायापाशी. वाटला तरी जाणार नाही. तेव्हा एक चपाती भाकरी मला लाडू असू दे तो खाणार आणि गुपचूप येणार. आणि पुन्हा एक सांगते, तो जर शर्तीला गेला तो हरला तर असा पण बघितला होता, सरळ गोटा. मग तो शहाणाच का नाही? बरोबर. त्यामुळं आमचा जीव सगळ्यांचा त्याच्यावर. आणि तो आमच्या घरात आल्यापासून बऱ्यापैकी बरा आहे. त्यामुळं आम्ही काहीच करू शकत नाही त्याच्यावर विचार. फक्त आमच्या दावणीला म्हातारा व्हावा एवढंच. आता लोक बरीच असतात, मोठी पैसेवाले असतात, बिझनेसमॅन, 4 व्हीलर गाडी फॉर्च्युनर असेल अशा गाड्या ठेवतात. तुम्ही सांगितलं की हा बैल धावणीला पाहिजे. हो, बैल पाहिजे, आमची लक्ष्मी. आणि आम्ही पहिल्यापासून शेतकरी समाजात मोठं झालेलं, त्यामुळं आम्हाला बैल आवडत. बघा मित्रांनो, ह्या भावना असतात. जसं आजी आता त्यांचं बोलताना पण त्या रडतात. कारण का तर खरंच म्हणतात ना की मुक्या प्राण्याचं आणि एखाद्या मालकाचं नातं काय असतं तर हे असतं, त्यांचं हृदय भरून आलं. आता पाटलांच्याकडे आपण जाऊया. कारण काय होतं, बैलगाडी क्षेत्र म्हणले की बऱ्याच बाजू असतात. आज त्यांचं चिरंजीव पण आहेत. आता तुम्ही त्याला गोंजारताय. आता हा सुंदर नंतर काय गाजवलाय, हितनं पुढची कशी तयारी? त्याच्यानंतर बैलगाडी क्षेत्रात टिकायचं असेल तर कशी तयारी? आता किती बैल आहेत? 2 आहेत अजून घरी. छोटा सुंदर एक आहे आणि आता एक नवीन खरेदी केली सर्जन. ते आता चालेल तयार करायचं. ह्याच्या नावाकडे कोणाला तर पाहिजे ना माग त्या. चला की बघूया किती. मित्रांनो, जसं त्यांनी सांगितलं
की त्यानंतर चालू व्हायसाठी हा बैल आहे. ह्याचं काय नाव आहे? ह्याचं नाव त्याचं नाव सुंदर, छोटा सुंदर ठेवला. हा. तो आमच्यापाशी एक दुसरा बैल होता. आमचं मित्र आहे ते ह्याचं मंचर. मग तिने आम्हाला ह्यो बैल दिला. त्यांच्यापाशी पळत होता ह्यो. पण तिथे घाटात पळत होता, जरा इधरा होता. आणि आमचा बैल एक चांगला होता. त्यासनी बैल नव्हता म्हणून तिने आम्हाला सांगितलं बैल द्या, मग आम्ही त्यासनी दिला ह्यो. त्याच्या बदला आम्हाला ह्यो दिला. आता ह्याचं फायनल वगैरे झालं? ह्याचं फायनल सुरुवातीला 2 वर्ष झाली आता आणून त्याला. दुसरा होता कोण, आता चौसा झालाय. आणि त्यानं सुरुवातीला फायनल घेतली, 3-4 ठिकाणी फायनल घेतली चांगली. पण वरच्या नंबरात नाही, आपल्याला फायनलला राहायला. पण आपलं काय आम्हाला सवय लागलेली 1 नंबरची. परत काय नाही, त्यांना कितवा नंबर करू द्या. आपलं एक बैल त्या सुंदरच्या जोडीला असायचं म्हणून असं. आता ह्यानं ही बारके वासरं ही असं शिकवायचं काम जे केलंय ते 1 नंबर करतोय. बारके वासरं ही अजिबात हलून देत नाही जागेवर पळवायचं. आपलं नाद आहे म्हणून आपलं राहिला. त्याच्या ह्याच्यावर हे बी खातोय चांगलं. आणि हा हे बी चांगला आहे. त्याच थोडं फरक गुण ह्याच्यात आहे ती, त्यामुळे काय वाटत नाही. मित्रांनो, वासरू पण आहे, देखणं वासरू आहे. ती पण बघूया, कारण मी आलो आणि माझी वासरावर पहिल्यांदा नजर पडली. आता ही वासरू कुठून घेतलेलं? ही वासरू गाडीतलं घेतलेलं आहे. हा. आणि आमच्या गावातच घेतलं होतं. आणि आपले त्या बारक्या बैलावरच फेरा टाकला. आणि तिथंच वासरू घेतलंय. हे घेतलं वासरू आता उद्या 1 महिना होईल पूर्ण. अजून काय आम्ही फेरा टाकलेला नाही. आज लय कवळं होतं वासरू, आता जरा बरं झालंय. आता टाकायचं, पाऊस जरा उघडला की त्याला टाकायचा फेरा. ते आता काय दुसऱ्या चौशात गेल्याशिवाय कळणार नाही काय. आपलं हाय चांगलं वासरू आहे. मित्रांनो, या वासराकडे बघितलं ना तर फाजीलरावची आठवण होती. त्या दाटीचं ही वासरू आहे, त्याचा चेहरापट्टी, त्याचं शरीर तसंच आहे. हो, आता काय पुढं घडेल ती घडेल, पण आपलं हाय चांगला आहे. मार्क नाही काय नाही. आपलं काय आता त्या बैलाचं जर गुण ह्याच्यात उतरलं तर सोन्यावरून पिवळं. बैलगाडी क्षेत्रात एका माणसाचं काम नाही, मी कायम बोलत असतो. ज्यावेळेस टीम असते, टीम वर्क होतं, त्यावेळेस बैल एखादा मोठा घडत असतो. ही सगळी टीम दिसते त्यांची, ही सगळी त्यांच्या सोबत झटत असतात. आज त्यांचेही 2 शब्द घेऊया, कारण टीम वर्क महत्वाचा. आता हे दादा आहेत, काय करता त्याच्यासोबत तुम्ही? काय केलं त्यावेळेस? त्यावेळी बैल सोडायचो, म्हणजे आपल्याला काय एवढं सोडा बिडा येतच नव्हतं. आम्ही आपलं असं बैला संघ जायचं, कुठं काय करायचं. पण माणसाने बैल शिकवली, पण ह्या बैलानं आम्हाला शिकवली. ह्या बैलानं आम्हाला कसं धरायचं, कसं उभं राहायचं. आपण 1 पाऊंड टाकला की बैल 1 पाऊंड टाकायचा. म्हणजे आम्हाला त्यानं शिकवत गेला त्यातनं की बाबा असं सोडा तसं सोडा. सुटायच्या टाइमला आमच्यात बैल कधी कधी सुटायचा नाही. मग त्याचा तो असा साईडला मानानं ढकलून बैल निघून जायचा. मग त्यानं असं आम्हाला कधी जाणवूनच दिलं नाही की आमच्या हातनं बैल कमी सुटलाय. त्याचा तो जायचा, आम्ही काय नुसतं धरायचं काम करायचं. आम्हाला काय तेव्हा येतच नव्हतं. ह्यानंच आम्हाला ड्रायव्हर केलं, ह्यानं सगळं शिकवलं. आणि आम्ही आता अजून जरी असं एखादं महत्वाचं काम कुठलं असलं बाहेर निघालो तर ह्या बैलाचा आधी तोंड बघतो. कारण का हे बैल तसा लक्ष्मीकांतच आहे. त्या बैलाचं तोंड बघितलं की काम कुठलं होत नाही असं नाही. याच बैलाचं तोंड बघायचं आणि मगच पुढं काय असेल ती जायचं. मित्रांनो बघा, त्यांनी असं सांगितलं, दुसरे पण साकार येते, सुट्टी मेकरच आहेत ते जुन्यातले. कशी सुट्टी असायची त्याची? सुट्टी अतिशय चांगली होती त्याची. आणि दोन्ही खांदी बैल पब्लिकचाच. गाडी कुठून आली तरी काही अडचण येत नव्हती त्या. आणि सुट्टीला बैल अतिशय चांगला. तुमच्या आठवणीतले त्याचं कुठलं मैदान सांगसाल? आता बरीच मैदान झाली ते. मोरगाव आहे, 1 नंबर केला तिथे. त्यावेळेस सुट्टी झालेली, त्यावेळेस काय खाली मनात चाललं? त्यावेळी बैल गाडी आधी मागच पळत होती शिबीला, पुन्हा नंतर गाडी लागली आणि फायनलला 1 नंबर केला मोरगाव मध्ये. ही सगळी टीम असल्यामुळं तुमच्या सुंदरचं नाव झालं त्या काळात. बंदीच्या काळात पण तो पळाला. बंदीचा काळच लय लागला बैला, त्यामुळे आता अजून नाव झालं असतं. गावाचं कार्यकर्ते आहेत म्हणायचे सगळ्यांचं. मित्रांनो बघा, एक टीम आहे म्हणून सगळं होत असतंय. आता तुषार सुट्टी मेकर कायम आम्हाला ड्रायव्हरच्या सोबत दिसतात. तुम्ही पण त्याच्यासोबत असता, काय त्याची 2 वैशिष्ट्य सांगसाल? 2 वैशिष्ट्य म्हणजे सुट्टीला म्हणजे
इथनं 5 पट्ट्याच्या वर तर असा बैल नाही सुट्टीला. सुट्टी मेकर जो आपल्याला असला तरी तो त्याला घेऊन पोचलेला असतो. हा. आणि नाद तसा आम्हाला त्या बैलामुळे लागला. त्या नादात सुंदर मुळे झालं आणि सुट्टी मेकर पण सुंदर मुळे झालं. एवढं. मित्रांनो बघा काय शिकवलं सुंदरनं त्यांना. ह्यांना सुट्टी शिकवली. सुट्टी कशी असावी तर ह्या सुंदरगत असावी. आपण त्यांच्या सगळ्या टीमला आणि सुंदरला शुभेच्छा देऊया. त्यांच्या दावणीला अशीच सुंदर सारखे बैल घडत राहतील.